नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला। या प्रकरणानं सर्वांनाच हादरून सोडलं। एवढंच काय तर या प्रकरणानं राजकीय वर्तुळात ही खळबळ माजली आहे। कारण या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं नाव आता समोर आलं। अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्या। तसेच या प्रकरणातील अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा समोर आले। आता अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार असल्याची चर्चा रंगली आहे। तर या सिनेमात रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत शिवसेना नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार असल्याचं बोललं जात आहे। नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांवर आधारित एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका झळकण्याची शक्यता आहे। स्वतः दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना हा खुलासा केलाय। या सिनेमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत असल्याची पुष्टी केली आहे। तेव्हापासूनच दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। मीडिया रिपोर्टनुसार सिनेमात अशोक खरातचा ढोंगीपणा या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडलं जाणार आहे। त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही प्रकाश टाकणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ माजली होती। या पार्श्वभूमीवर येणारा हा चित्रपट चर्चेचा आता विषय ठरत आहे। बिग बॉस मराठी 6 फेम अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाली की भोंदू खरात विषयी मला बिग बॉस स्पर्धेतून बाहेर आल्यावर कळालं। असा एक बाबा समोर आला ज्यानं सगळीकडे खळबळ माजवली। अशोक खरातवर लवकरच सिनेमा येत असून मी हा सिनेमा काढत नाही। या सिनेमाचे निर्माते वेगळे आहेत, पण या सिनेमात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसणार आहे। लवकरच सिनेमाची माहिती तुमच्या समोर येईल, पण अशा भोंदूपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे। हा एकटाच खरात नसेल तर असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील। कुठल्याही बाबाकडे जाताना जागरूकता ठेवा। लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या सिनेमात पाहाल असं त्यांनी म्हटलंय। अभिनेत्री दीपाली सय्यद या सिनेमात रुपाली चाकणकर यांची भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। याबाबतही दीपाली सय्यद यांनी भाष्य केलंय। मी या सिनेमात भूमिका करणार असून ती भूमिका कोणती ती आता सांगितलं तर काय मज्जा राहील। तुम्ही सिनेमा पहा, माझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे, ती मला वाचू द्या। स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती भूमिका मला आवडली पाहिजे, त्यामुळे आधी मी स्क्रिप्ट वाचणार। पुढच्या महिन्यांपासून या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल, त्यामुळे शूटिंग ठिकाणीच मी मुलाखतीसाठी बोलवेन असं सांगत दीपाली सय्यदनं त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवलाय। पण तरी सुद्धा दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांचीच भूमिका साकारणार असल्याचा चर्चांना उधाण आलाय। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक।